एकमेकांचं खूप प्रेम होतं. अरे कोणीच कोणाच्या जीवावर प्रेम ना करत. 21 वर्षाची नवरीन तिचा नवरदेव 25 वर्षाचा. जेवायला बसल्यावर ते काय म्हणते, त्याची बायको पोळी घ्या, पोळी घ्या ना, थोडासा भात घ्या ना. कोणीच कोणावर प्रेम ना करत. लक्षात घ्या, जेवायला बसल्यावर काय म्हणते, पोळी घ्या ना, चपाती घ्या ना, भात घ्या ना. आणि तेच नवरा म्हातारा होऊ द्या. म्हणजे म्हातारा नवरा आणि त्याची बायको, म्हणजे 60, 62, 65चा नवरा आणि त्याची बायको 55, 60 जवळपास. जेवायला बसल्यावर ते म्हणते, म्हाताऱ्या पोळी कमी खा, म्हाताऱ्या कढी कमी पे, म्हाताऱ्या भजे कमी खा, म्हाताऱ्या पोळी कमी खा, नाही तर धोत्रात ऍक्सिडेंट. याले प्रेम म्हणते का? याले प्रेम म्हणते का? या महापुरुषांचं किती मोठं, अहो किती मोठं एकमेकांचं प्रेम भाव. अरे आई रमाई परळ ते माटुंगा, माटुंगा ते परळ या भागामध्ये पहाटेच उठून जायची, शेण गोळा करायची, त्याचे गौऱ्या थापायची आणि ते गौऱ्या बाजारात विकून टाकायची आणि तेथून जे पैसे येईल ते आपला परिवार सांभाळायची. वाचलेले पैसे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या शिक्षणाच्यासाठी पाठवून द्यायची. हो, केवढा मोठा त्याग आहे त्या मायचा, किती मोठा त्याग आहे पहा ना. अरे डॉक्टरच्याकडे एक वेळा मुलगा आजारी होता. त्या डॉक्टरला रमाई घेऊन गेली. डॉक्टर म्हणे पैसे देतावा इलाज करतो. अरे ज्या महापुरुषाची औषधा वाचून लेकरं मरण पावले रे. किती मोठा दुःख, किती मोठा त्यांनी त्रास सहन केला, किती मोठा संघर्ष. की गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वाट होती, आणि त्या दिव्याची रमा वाट होती, आणि त्या दिव्याची रमा वाट होती. गरिबी जरी त्या संसारात होती, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची विवाहात साथ होती, रमाची विवाहात साथ होती. किती मोठ्या एकमेकाचं प्रेम. जोडी कशी पाहिजे तर भीमराया रमाई सारखी, ज्योतिबा सावित्री सारखी. आताच्या जोड्या पाहना तुम्ही मोटरसायकलवर बांधून बुंधून. कोणाच्या गाडीवर पोरगी चालली त्याच्या बापालाही नाही ओळखू येत. आणि त्या पार्क मध्ये गेल्यावर त्याचा हात हातात घेऊन, प्रिय तुझं नाव मी कायच्यावर लिहू, छात्यावर लिहू का हातावर लिहू. ते पोरगी राहते बाबू, छात्यावरही नको लिहून, हातावरही नको लिहू. तुझ्या धमक असेल तर 7 बाऱ्यात टाक. त्या रसवंतीवर बसते, त्या रसवंतीवर बसते 1 गिलास आणि 2 नळ्या. त्या रसवंती वाल्याने वाटते तर कवा कवा जाते रे बाय बुहारी. अरे जोडी कशी पाहिजे तर ज्योतिबा सावित्री सारखी. ते काय म्हणते, तू मेरी जान है, जान ओ मेरी जान, जान ओ मेरी जान, तेरे सीने में मेरा दिल धड़के, मेरे सीने में तेरा दिल, अलग अलग अब जीना है मुश्किल, बनना है आसान. जान गिन काही नाही, हे जान
जानू कौपर्यंत आहे तुझ्या एटीएम मध्ये पैसे आहेत तैवरी तुझ्या एटीएम खाली झालं रे तुझ्या एटीएम मधले पैसे संपले रे की तेरा या कोई नहीं 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 तेरा या कोई नहीं. आणि म्हणून भाऊ आम्हाला जोडी कशी पाहिजे तर ज्योतिबा सावित्री सारखी. अरे ज्योतिबा फुलेंना स्वतःचा मुलगा झाला नाही आई तर एक काशीबाई नावाची विधवा बाई जीव द्यायला चालली आणि तिले झालेला मुलगा दत्तक घेतला ज्योतिबा फुलेंना. आई त्याचं नाव सांग बरं काय होतं तर आहे का कोणाला मालूम? कोणीतरी सांगा ना. कोणीच नाही बोलून राहिलं. मला असं वाटून राहिलं तुम्ही यशवंता ताईसाठी टाळ्या वाजवा. ताई थांबा थांबा पुस्तक घ्या पुस्तक देतो. सगळ्या बायाच बोलून राहिल्या एकही माणसं बोलून नाही राहिले. घ्या ताई. तुमचं नाव काय ताई? दुर्गा म्हैसकर. म्हैसकर ताईसाठी पुन्हा टाळ्या वाजवून द्या. आई ह्या विहार जे आहे का नाही विहार गावोगावचे हे तुमच्याच मुळे आहे. नाही तर माणसाला गरजच नाही आहे. इकडचा भाग चांगला आहे परंतु तुमच्या इथलं खरंच उदाहरण चांगलं आहे कारण तुमच्या महिलांच्या मुळेच हे सगळे कार्यक्रम यशस्वी होतात. आणि तुमची तर चालती आहे बापा तिथं तिथं तुमची चालती आहे परंतु कवा एका घराचे दोन घरं कराल काही नियम नाही. इकडचा भाग तर खरंच चांगला आहे. तुमचा भाग खरंच चांगला आहे. एक वेळा सगळ्यांनी आवाज द्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा. अरे काशीबाई ते जीव द्यायला निघाली आणि त्या आईचा मुलगा सावित्रीबाईनं ज्योतिबानं दत्तक घेतला. त्याला शिकवलं डॉक्टर केलं. स्वतःचा मुलगा नाही झाला पण ज्योतिबाले त्याच्या मायनं म्हटलं असतं आपल्या इकडची गोष्ट असती तर काय म्हटलं असतं ज्योतिबाले कुठे वांजोटीच्या मांग लागला रे साथ देतो ना रे तुले करून. पण ज्योतिबाच्या आईनं किंवा त्याच्या वडिलानं असं नाही म्हणलं भाऊ. किती ते महापुरुष होते हो. त्या सावित्रीबाई कडे ते मुलगा घेऊन आला ते सावित्रीबाई सुद्धा